पशा मला हॉस्पिटलमध्ये नाही जायचं मला हॉस्पिटलमध्ये बाबा बाहेर या, नाही रे पशा बाहेर या बाबा. पशा मला नाही जाऊ मला भीती वाटते रे ऑपरेशनची नाही रे पशा बाबा काय लहान मुलांसारखं रडताय. अरे म्हातारपण म्हणजे लहानपणच असतं रे बाळा मला नाही रे ते भीती इतरांसाठी, तुम्हाला म्हातारपणात तारुण्याची पालवी फुटली आहे. बाबा काल हॉस्पिटलमध्ये पळून गेलात तुम्ही. हो. बरं पळालात ते कसे पळालात? टिकली लावली, डोक्यानं पदर घेतला नाही, आया बनून पळून गेलात. पण तू सुद्धा माझं ऐकत नाही रे मला भीती वाटते मला ऑपरेशनची भीती वाटते मला भीती वाटते मला या हॉस्पिटलची भीती वाटते का करताय एवढी ओव्हर ऍक्टिंग? तो नाही घेणार आहे बॉईज 5 मध्ये तुम्हाला. काय ऐका बाबा, पण हे नशा करू बाबा. अहो साधं ऑपरेशन आहे, छोटं ऑपरेशन आहे. नाही. फक्त किडनी स्टोन आहे. किडनी स्टोन आहे. छाती कशाला चोळताय किडनी बाबा? किडनी नाही रे बाबा. आधी ठरवा तुमची किडनी कुठे आहे. काय करताय बाबा? अहो कदाचित डॉक्टर तुम्हाला अर्ध्या दिवसात लगेच डिस्चार्ज पण देतील. लेझरने होणार ऑपरेशन. नाही रे पशा तुला नाही कळत रे पशा हा जायची वेळ झाली मला कळणार आहे. मी आता चाललो काही क्षण उरले माझे या पृथ्वीवर पशा. जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला रे पशा. बाबा बाबा बाबा, अख्ख्या सोसायटीत तुम्ही कोणाला आवडत नाही. अजिबात नाही आवडत. अरे काय सगळे कधी जाता याची वाट बघतायत. अरे काय बोलतोय अहो एवढा वाद आणलाय तुम्ही सोसायटीत बाबा. पशा नाही रे पशा नाही पशा कसं माहितीये का टॅलेंटेड लोक असतात ना हा त्यांना देव आपल्याकडे लगेच बोलवतो. अरे टॅलेंटेड लोक नेहमी अल्पायुष्य असतात पशा. बाबा बालिशपणा हे एकमेव टॅलेंट आहे तुमच्यात. त्याने काही होणार नाहीये. अहो 70 झाली आहे तुमची 70. तिप्पट आयुष्य जगलात. एवढे जगलात म्हणजे तुमच्यात टॅलेंट नाहीये. काय बोलतोय पशा? आणि मुळात देवाच्या दरबारात छछोरपणाला टॅलेंट म्हणत नाहीत. कळणार नाही रे पशा कळणार नाही बाबा बाबा काय म्हणताय भाऊ चला येतं का मरायला एकत्र जाऊया. अरे मग काय झालं? तू मर ना वत्सरे, एकटा जाऊन मर ना. काय चिडतायत नारळ पाणी तरी पितो ए, ठेव, ठेव. अरे काय ठेव ते नारळ पाणी वत्सऱ्या. ए, ठेव वरती. थांबा थांबा. अरे वत्सऱ्याने सगळी फळं माझी संपवला माहितीये. मुसुंबा खाल्ला, हा? सुंत्रा खाल्ला माझा. सुंत्रा एका माणसाने ड्रुगन फ्रूट आणला होता. मी म्हटलं आज ड्रुगन फ्रूट खाऊया. अरे तो पण खालास वत्सऱ्या. दृक्ष विसरलात तुम्ही काय करताय? लाज वाटते का तुला वत्सऱ्या? चला की जरा एकत्र जोडीने जाऊ मरायला मरना तू वत्सऱ्या. कंपनी म्हणून काय विचार करताय? कंपनी अरे काय प्रेयसी आहे तुमची एकत्र मारायला जाते सोबतीने ते. अरे तसं बसा नाही. इथे. काका काका आय एम सो सॉरी. अहो ते जरा किडनी स्टोन आहे ना, ऑपरेशन म्हणून ते हे झाले. सॉरी. बाय द वे काका तुम्हाला काय झालंय? नागिन झाली रे. ओ नॉर्मल झाले की सिझेरियन झालं? काही येडे झाले का रे तू? तू आणि बाप दोघं पण येडे झाले का रे? नाही तर. अरे नागिन झाले म्हणजे मी बाळंतन झालं, मला नाग झाला आता नाही ना. अरे नागिन 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 जी अंगावर आजची उठती ना ती नागिन झाली मला. अरे मग अंगावर उठते मग तुम्ही तिला आधी झोपवतात कशाला अंगावर? अरे येड्या. थांबा ना, काय करताय? कशाला बोलताय हे बाबा? मी काय म्हणतो हा. मला एखादी बरणी दिली ना तुमची नाकणीची शेपटी पकडून आत टाकू का नागिणीला काय म्हणताय? बिचारे तुला कुठला आजार झालाय? किडनी स्टोन असा बोट घालून काढू तुझा स्टोन वाचार. काढू असा कसा तुम्ही बोट घालून खडा काढू शकाल? मग वाचाड्या नागिनची शेपटी धरून बरणीत कसं घालशील वाचाड्या? बोलायचंय मला. काय यांच्या नादी लागताय? अरे मग सांगा ना. यांच्या लेवलला गेलंच पाहिजे का काका? अरे मला त्रास होतो नाही. अहो ते अशक्य. नको ना बाबा, थांबा ना. मला- अहो तुम्हाला एकट्यानं सांभाळताना त्रास होतो, त्यांचं कुठे अजून डोक्याला लावताय मला? जायचे वेद सुरू झाले रे पशा. शांत बसा, शांत जायचे वेद ऐकलं का? ओ बाबा हो. काका सॉरी सॉरी सॉरी. जस्ट जायचे वेद सुरू झाले रे पशा. ऐक पशा मी गेल्यावर माझ्या प्रॉपर्टीचं नीट बघशील ना रे? काय कसलं? माझ्या प्रॉपर्टीचं नीट बघशील ना रे? अरे श्रीमंत म्हाताऱ्या,
काय ठेवलंय प्रॉपर्टी? 2 सदरे, 2 लेंगे, 2 चड्ड्या आणि 1 चप्पल, ही तुमची प्रॉपर्टी. सगळं मी केलंय तरुणपणापासून, कळलं का? ए बघा कसं म्हणतोय बघ, सगळं मी केलंय. मी काहीच नाही केलं. जन्म कसा झाला मग तुझा? बाबा काय बोलताय? अरे, म्हणजे मी केलं नाहीये का? मला सांग. केलं रे तुझ्यासाठी. बरं एवढं तरी करशील का? त्या ग्राउंड फ्लोअरला तामणकर आजी आहेत बघ, त्यांना मी गेल्यावर ना एक पुरस्कार दे माझ्यातर्फे. मीच तुझा दौलत नावाचा. देशील का रे? मला खूप आवडतात रे त्या. देशील का त्यांना पुरस्कार? तुमच्या नावाने पुरस्कार देऊ? हो, हो, हो. काय केलंय बाबा आयुष्यात? तुम्ही साधं झुरळ तरी मारलंय? हा, तिकडे ना गायकी ना अभिनय काही नाही अंगात. तुमच्या नावाने कसला पुरस्कार देऊ? आरतीमध्ये पण जयदेव जयदेव एवढं ओरडतं लहान मुलांसारखं. असं बोलशील तू? बाबा खरं सांगतो, जाणाऱ्या त्यांना बापाला असं बोलशील? आई बाप निवडायचं स्वातंत्र्य असतं ना, तुम्हाला बाप म्हणून मी कधीच निवडलं नसतं. असं बोलशील रे? तुला कळत नाही रे. बाबा मग तुम्ही काय करताय सांगता? अहो छोटं ऑपरेशन आहे बाबा. ऑपरेशन हे ऑपरेशन असतं रे. ऐकलं का? तुम्ही मला सांगा. सॉरी 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 नका जाऊ तिथे बाबा सारखे सारखे. नाही तसं नाही, ते नागिण झाले म्हणून एवढंच करतो मी. ऑपरेशन आहे शेवटी, ऑपरेशन असतं रे. एवढं तरी करशील का बाबा? एवढं तरी करशील का? काय? मी गेल्यावर ना माझी राख कॉकेशसच्या पर्वतावर टाक. कुठल्या पर्वतावर? कॉकेशस पर्वतांवर. कॉकेशस पर्वत? होय. तुम्हाला बरं माहिती कॉकेशस पर्वत? अरे शाळेत असताना वाचलाय मी भूगोलाच्या पुस्तकात. मला तेव्हापासूनची इच्छा होती तिकडे मी नाही तर माझी राख तरी जावी. राख तरी कॉकेशस पर्वत. होय. टेबलावर उभं केलं तर डायपर ओलं होतं तुमचं. कॉकेशस पर्वत रात टाकून तुमची मृत्यू असतो रे बाळा. बाबा, ऐका माझं, नाही होणार आहे मृत्यू वगैरे. मृत्यू असतो शेवटी. मृत्यू जगातलं सगळ्यात मोठं तत्वज्ञान आहे. मृत्यू तुला सगळं काही शिकून जातो. मी मृत्यूवर एक सुंदरशी कविता केली आहे. ऐक ऐक. एवढी इच्छा आहे, एवढं ऐक बाबा, ऐक. बरं ऐकू आली. काय रे बापरे माझं. मृत्यू म्हणजे काय? काय? मृत्यू आणि त्यू. ए. तुम्ही पण ऐका असं. तुम्ही पण ऐका असं. मृत्यू. तुम्ही पण ऐका. मृत्यू म्हणजे काय? काय? मृ आणि त्यू एकत्र झाले की होतो मृत्यू. तुझच्या आधी मृ लावला की होतो मृत्यू. मृच्या नंतर त्यू लावला की होतो मृत्यू. ह्यालाच तर म्हणतात ना मृत्यू. घाण घाण. तुझी कविता ऐकून माझी नागिन हुळहुळले वासाऱ्या. खात मला वाचाड्या. एवढी घाण कविता बोलतो थांबा, काका. असं चिडायचं नाही हो. ऐका, चिडणं बाबा तुम्ही या नाही ते कशाला त्याला छळताय तुम्ही? बाबा काका काका का छळताय तुम्ही त्याला? शेवटची इच्छा म्हातारीची तेही काका, sorry, आता sorry. पोरगा पूर्ण करत नाही हो. सॉरी. ठीक आहे यार पशा, ठीक आहे. बाबा, पण ऐका, ह्यातली आहो. एकही इच्छा पूर्ण करा. काय? या मला बाबा. या मला पशा. यम नाही MDME. आधी MBBS केलं, आता MDA. पशा या यमाच्या चेहऱ्यापेक्षा याची कॉमेडी भीतीदायक आहे रे. थांबा. नाही रे पशा. डॉक्टर काय? माझी नागिन बघा ना. त्यापेक्षा श्रीदेवीची बघा नागिण. अरे ह्याला सांगा रे वाचाड्याला. अरे तुला कळतं काय? माझी नागिन म्हणजे माझा आधार बघा सांगतो ना. अरे ओरडू नका. नागिनीच्या ओरडण्या नाही चाल. भीतीदायक आहे रे विनोद याचे. सॉरी. हे बघा, ऑपरेशनची सगळी तयारी झाली होय ना? आहे. 5 मिनिटात त्यांना ओटीत येस लगेच घेऊन येतो. नाही बाबा चला. मला नाही. आराम करा. मला ओटीपी डॉक्टर नको. डॉक्टर ओटीपी नाही हो बाबा. मला ओटीपोटीत नाही जायचं. ऐक, ऐक. ओटीपी नाही जायचं पशा. मी काय म्हणतो, हा. याला ऑपरेशन थिएटर मध्ये घेऊन जा आणि तिकडेच मारून टाका. थांबा. ऑपरेशन करता करता मारून टाका वासाड्याला. मी काय करतो? बाबा अहो काही नाही, खरंच सांगतो तुम्हाला कळणार आहे ना, अगदी लेझर नाही होणार ऑपरेशन. थांबा ना बाबा. हो त्याचं टेन्शन घ्या ना, ह्यानं काय चिडवताय तुम्ही? नाही चिडवत रे पशा. चला आतमध्ये. पशा चाललो रे मी ऑपरेशनला. बाबा लगेच याल तुम्हाला. पुढे भेटेन नाही भेटेन मला माहित नाही. हा ठीक आहे, शांत व्हा. पशा जायच्या आधी एक सिक्रेट तुला सांगायचंय पशा. आता नका सांगू, ते आल्यावर बोलूया. तुम्ही पण ऐका हो. नाही. हात असा करतो ना, हात असा करतो. सॉरी
सॉरी चला आतमध्ये चला, खूप झालं, चला. चाललो पशा, चाललो रे. हा चला. कुठे बीळ उघडा. बाबा, इथून बाबा. पशा, अरे काय करतोय वचाऱ्या? काय येडा झालं का रे तू? येता का? माझा स्टोन काढतो आणि नागेडीला नागमणी म्हणून देतो. येता का? अहो चला ना, ऑपरेशन आहे, काय करता तुम्ही? आय एम सो सॉरी, आय एम सो सॉरी. अहो ते जरा ऑपरेशन म्हणून टेन्शन मध्ये आलं. आय एम सो सॉरी. बरं पण ते मला एक विचारायचं होतं काका, ते नागिन फक्त नागपंचमीलाच होते की कसं काय? नागताला होतं